विचारायचं होतं, ZW 2015 किंवा 14 ला कधी कॉम्पॅटिबल होईल? होईल ना, आपल्या लाईव्हच्या आधी होऊन जाईल. लाईव्हच्या आधी होऊन जाईल. हीच प्रोसेस आपली रेसिपी. अच्छा, लाईव्ह आता 1 तारखेला होणार आहे ना अदर? पायलट आहे आपला 1 तारखेला. मग तेव्हा ते होणार का त्याच्यानंतर? म्हणजे ऍक्च्युअल सगळा ऑल ओव्हर महाराष्ट्र होईल तेव्हा फक्त चालू होईल? तेव्हा आपण इंटिग्रेशन केला तुम्ही फक्त सिलेक्शन मेथड तुमची चेंज करायला लागेल. तुम्ही जेव्हा ऑटोकॅड सिलेक्ट करता त्याच्या तुम्ही ZW ची EXE सिलेक्ट करायची. हे 2000 लेवलला करता येईल का? म्हणजे एकदम लोअर लेवलला? नाही, माझं डिस्कशन ऑलरेडी झालेलं आहे. त्याची कॉम्पॅबिलिटी आपली चालू आहे. ठीक आहे, इंटिग्रेशन चालू आहे. पण दुसरी गोष्ट आहे, आता बीटा टेस्ट तुम्ही करत असताना तर तुम्ही काय करा, तुम्ही 2017-18 पासूनच तुम्ही नाही, पण जे आहे ना स्पेसिफिक ऑटोकॅड किंवा ब्रिक्सकॅड नुसतं .dwg फाईल असेल आणि ती पण एक्सेप्ट होईल असं करता येऊ शकतं का? म्हणजे हे ठीक आहे, नंबर कन्सिडर केलाय. कॉल करू. हॅलो. बोला. हे कंपनी वाईज हे न होता, ह्या ज्या कॅड कंपनीज आहेत त्यांचं न घेता नुसतं .dwg फाईल असेल. नाही, इंटिग्रेशन पार्ट महत्वाचा असतो. प्रत्येक कॅड कंपनी ही प्रत्येक सर्व्हिस म्हणजे प्रत्येक हे प्रोव्हाइड करत असं नाही का, त्यांचे खूप लिमिटेशन असतात काही कंपन्यांचे. तुम्ही त्याला काही एक तिथे कन्व्हर्जन म्हणजे काही जसं आपण ट्रान्सफॉर्मरचं हे असतं तसं तिथे कन्वर्ट होऊन नाही, त्या लेवलला नाही अजून तो तसं नाही. तसं करूया आपण. हॅलो सर. बोला. हॅलो. बोला. सर, ते मला अजून ते सेटअप सर मिळालं नाही मला मेलला माझ्या. सेटअपचा मेल नाहीये. तुम्ही लॉग इन केलं का? तुमचं रजिस्ट्रेशन केलं का? हो, केलंय की. हॅलो. आवाज कट होतोय. हॅलो. सर, ते मला सेटअप कसा मिळेल सर तो? सर, गुगल ड्राईव्ह वरती लिंक म्हणजे युजर मॅन्युअल आहे, त्यात सेटअप कसं करायचंय हे त्यात दाखवलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा रजिस्टर केलंय तुम्हाला लॉग इन आयडी क्रेडेन्शियल्स दिलेले आहेत. तर त्या लॉग इन आयडी जेव्हा तुम्ही लॉग इन कराल BPMS ला, तर तेव्हा एकदम बॉटमला TP क्लायंट सेटअप म्हणून आहे, ते डाउनलोड करा. बॉटमला आहे का एकदम? ओके. नवीन आहे का सर? हा सेटअप आताचा लेटेस्ट आहे का UDCPR प्रमाणे? लेटेस्ट सेटअप. ओके सर, ओके, थँक्यू. ओके सर. उदय सर, बोला. आपण एक ड्रॉइंग वगैरे करून असं पुढे गेल्यानंतर समजा कुठेतरी ते एक मायनर एरर असते, ती काय खूप मेजर नसते. ते अथॉरिटी लेवलला तेवढं ते करेक्ट करतात का परत पहिल्यापासून प्रोसेस करायला लागते आर्किटेक्टला? नाही, पहिल्यापासून प्रोसेस नाही. आता बघा, जर समजा तुम्हाला कोणत्या एखाद्या गोष्टीसाठी रिएक्शन केलं, ते रिएक्शन करत तुम्हाला तेवढाच पार्ट मध्ये फक्त तुमच्या ड्रॉइंग मध्ये चेंज करायचं आहे, परत फायनल सबमिट करून द्यायचं आहे. परत पहिल्यापासून जायची गरज नाही ना? नाही. ते MIDC सॉफ्टवेअरला तसं होतं, ते परत पहिल्यापासून सगळं करायला होतात ते. नाही, तसं नाही. ओके. आपण आज इथं सेशन एंड करूयात. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, म्हणजे तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर आपला मेल आयडी आम्ही चॅट बॉक्सवर टाकतो. आम्ही तुम्हाला ते गेट बॅक करू, रिप्लाय करू, किंवा तुम्ही फोन नंबर टाकला असेल तर फोन नंबरवर आम्ही कॉल करू. ठीक आहे. 1:30 वाजता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल ऑफ यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल. थँक्यू ऑल. थँक्यू सर. थँक्यू.